रसिक हो, ही सुंदर मैफिल आपण ऐकत आहात आणि तो परमेश्वर भक्ताच्या कायम पाठीशी उभा असतो आणि तो कसा भक्तासाठी असतो आणि भक्तांनी भगवंताप्रती काय विचार करावा. तर जत्रेमध्ये एखादं मूल जेव्हा आईबरोबर चालत असतं तेव्हा ते सांगतं मला फुगे हवेत, मला खेळणं हवं आहे, मला अमुक हवं आहे, तमुक हवं आहे. पण आईचा हात सुटला आणि मूल हरवलं, त्यानंतर ते रडायला लागतं आणि त्याला शांत करण्यासाठी सगळे त्याला खेळणं देतं, कोणी फुगा आणून देतं. पण ते मूल सांगतं मला आता यातलं काही नको, मला हवी आई. आणि त्याचप्रमाणे भक्ताने असावं की आयुष्यामध्ये कितीही प्रलोभनं असली तरीसुद्धा जसा मुलाचा आईसाठी जीव कासावीस व्हावा तसाच आपला जीव त्या भगवंतासाठी कासावीस व्हावा. ज्याप्रमाणे महाराजांनी सांगितलं की आयुष्य नावाच्या बसमध्ये प्रवास करत असताना, एखाद्या एसटीचा प्रवास करत असताना जर ड्रायव्हरपासून दूर बसलो तर रस्त्यामधले सगळे खड्डे खास खळगे आपल्याला जाणवतात, पण ड्रायव्हरच्या अगदी जवळ बसलो तर काहीही जाणवत नाही. तसंच या बसचा ड्रायव्हर तो भगवंत असतो आणि ही संपूर्ण मैफिल त्याच्या चरणी समर्पित करत ऐकूया.